खरं तर ठाकरेंच्या नावाची खूप चर्चा होती, मात्र ठाकरेंनी उमेदवारी नाकारली आणि त्यामुळेच आता काँग्रेस आता आपला उमेदवार देणार आहे। तर अत्यंत मोठी बातमी या घडीची, ठाकरे उमेदवार नाही आहेत विधान परिषदेसाठी आणि त्यामुळे आता काँग्रेस सुद्धा आपला उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे। काँग्रेस सुद्धा आपला उमेदवार देणार आहे। आपण पाहतोय विधान परिषदेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांचं नाव घोषित झालं होतं। आता ठाकरे उमेदवार नाही आहेत आणि त्यामुळे काँग्रेस सुद्धा उमेदवार देण्याची शक्यता आहे। तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा व्हायला सुरुवात झालेली आहे। काल भाजपनं सुद्धा आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती आणि आता काँग्रेस सुद्धा उमेदवार देण्याची शक्यता आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। संदीप, काय अपडेट्स या संदर्भात? ठाकरेंना उमेदवारी नाही त्यांनी नाकारली आणि त्यामुळे आता अंबादास दानवेंना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आता कदाचित काँग्रेस सुद्धा आपला उमेदवार देणार आहे। काय माहिती या, काय अपडेट्स या संदर्भात? खरं तर विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। प्रामुख्यानं महाविकास आघाडीचा जर विचार केला तर शिवसेनेकडून कुणाचं नाव जाहीर केलं जातं याकडे महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांचं लक्ष लागलेलं होतं आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अंबादास दानवे यांचं नाव अखेर जाहीर करण्यात आलेलं आहे। जर उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील तरच आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, ही पहिल्यापासून खरं तर काँग्रेसची स्पष्टपणे भूमिका होती आणि आता उद्धव ठाकरे यांचं नाव आलेलं नाही, अंबादास दानवे यांचं नाव आलेलं आहे। त्यामुळे आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार हर्षवर्धन सपकाळ यांनी असं म्हटलंय की काँग्रेस उमेदवार देणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारची बेगाडी झाल्याचं सध्या तरी हे चित्र पाहायला मिळतंय। उद्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे। उद्या 11 वाजता अंबादास दानवे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सध्या राजधानी दिल्लीमध्ये आहेत, दिल्ली दौऱ्यावर आहेत। ते आता नाव जाहीर झाल्यानंतर, दानवे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची कदाचित ते भेट घेऊ शकतात, बैठक तिथं होऊ शकते आणि काँग्रेस हायकमांडची चर्चा करूनच उमेदवाराचं नाव जे आहे ते आज रात्रीपर्यंत जाहीर केलं जाऊ शकतं, अशी देखील आपल्याला माहिती मिळते। प्रामुख्यानं पाहायला लागेल आता काँग्रेसनं जरी उमेदवार देतो म्हटलेलं असलं तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, कारण ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार असं त्यांनी देखील स्पष्ट केलेलं होतं। मात्र आता दानवे यांचा ऐनवेळी नाव पुढे आलेलं आहे। त्यामुळे शरद पवार हे काँग्रेसला पाठिंबा देतात की शिवसेनेला पाठिंबा देतात हे बघणं महत्वाचं असेल। दुसरं, ज्यावेळेला हर्षवर्धन सपकाळ यांनी गेल्या आठवड्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यावेळेला देखील याबाबतची चर्चा झाली होती। मात्र उद्धव ठाकरे यांनी आपण विचार करू नावाचा असं म्हटलेलं होतं। एकंदरीत शिवसेनेतल्या नेत्यांचं देखील हेच म्हणणं होतं की उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा विधान भवनात यावेत, त्यांची आमदारकी असावी विधान परिषदेला आणि असं असतानाच ऐन वेळेला त्यांनी नकार दिला आहे आणि अंबादास दानवे यांचं नाव पुढे आलेलं आहे। त्यामुळं जी काही निवडणूक लागेल विधान परिषदेची, महाविकास आघाडीची जर आकडेवारी पाहिली, आमदारांची संख्याबळ जर पाहिलं तर ज्या वेळेला काँग्रेस उमेदवार देईल त्यावेळेला पराभव हा निश्चित मानला जाऊ शकतो शिवसेनेच्या उमेदवाराचा आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा देखील, कारण मतांची साहजिकच विभागणी होणार आहे। महाविकास आघाडीच्या आमदारांचं संख्याबळ पाहिलं तर एकच जागा त्यांना मिळते 9 पैकी। त्यामुळं एकीकडे भाजपचे 6 जागा जाहीर झालेल्या आहेत, शिंदेच्या शिवसेनेच्या 2 होणार आहेत आणि 1 जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला मिळणार आहे आणि उर्वरित 1 जागा जी आहे ती खरं तर महाविकास आघाडीला मिळणार होती। मात्र आता जर दानवेंच्या उमेदवारीच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार असेल तर मात्र पराभव निश्चित होऊ शकतो। त्यातच महायुती देखील दुसरा उमेदवार त्या ठिकाणी देऊ शकतं असं देखील म्हणता येईल। त्यामुळे बघावं लागेल संख्याबळानुसार काय नेमकं होतं। माघारीचा दिवस देखील पुढे असणार आहे, 2 दिवसांनंतर माघार घेऊ शकतो उमेदवार। त्यामुळे राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या काही घडू शकतात। मात्र सध्या तरी हीच माहिती आहे स्नेहा की अंबादास दानवे यांचं नाव आता पुढे आल्यानंतर काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करणार आहे। नक्कीच संदीप, पण काँग्रेसच्या उमेदवाराची खरं तर आता प्रतीक्षा आहे, त्यांचं नाव सुद्धा जाहीर होईल। मात्र काँग्रेसतर्फे कुठली नावं चर्चेत आहेत आणि कुणाला उमेदवारीची शक्यता किंवा संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे? प्रामुख्यानं पाहायला गेलं तर एक प्रकारे राजकीय पेच सगळ्याच राजकीय पक्षांसमोर स्नेहा या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळतो। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात तर 70 ते 75 पेक्षा जास्त इच्छुक आहेत। काँग्रेसनं प्रामुख्यानं पाहायला गेलं तर सस्पेन्स जो आहे तो कायम ठेवलेला आहे। बारामतीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा होता त्यावेळेला त्याचं नाव ऐन वेळेला पुढे आणण्यात आलेलं होतं, ते लवकर जाहीर करण्यात आलेलं नव्हतं आणि आत्ता पाहायला गेलं तर ठाकरे यांचं नाव निश्चित मानून खरं तर काँग्रेसनं
कुठलंही नाव आतापर्यंत चर्चेत देखील आणलेलं नव्हतं. मात्र आता तात्काळ सगळी राजकीय सूत्र फिरू शकतात. काँग्रेसनं तयारी केलेली असेल, फक्त ते माध्यमांसमोर किंवा त्याची जाहीर चर्चा ही केलेली नव्हती. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तर प्रश्नच येत नाही. मात्र काँग्रेसनं काही नावांचा नक्कीच विचार केला असणार आणि त्यानुसार जे नाव आहे ते काँग्रेस हायकमांडशी चर्चा करूनच आज रात्रीपर्यंत जाहीर केलं जाऊ शकतं आणि उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाऊ शकतो. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ज्यावेळा उमेदवार द्यायचा निर्णय झाला होता बारामतीमधून, त्यावेळा ॲडव्होकेट विशाल मोरे तिथले जे आहेत त्यांना ती उमेदवारी देण्यात आली होती. नंतर त्यांनी ती उमेदवारी मागे देखील घेतलेली होती. कारण सुनेत्रा पवार यांच्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्याला माहिती की फोन केले होते आणि काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी प्रयत्न त्या काळात झालेले होते. त्यामुळे आता तसे प्रयत्न पुन्हा होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. शरद पवार मध्यस्थी करतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण उद्धव ठाकरे हे जातील अशी महाविकास आघाडीतल्या नेत्यांची इच्छा होती, तशी चर्चा देखील होती. मात्र ऐन वेळेला आता अंबादास दानवे यांचं नाव समोर आल्यामुळे काँग्रेस उमेदवार देणार आहे. प्रामुख्यानं पाहायला लागेल शरद पवार यांची भूमिका काय असेल. ते काँग्रेसला पाठिंबा देतात की शिवसेनेला देतात की मग काँग्रेससोबत परत चर्चा करून वाटाघाटी करून त्याच्यावर काही सोल्युशन काढलं जातं आणि मग काँग्रेसला पुन्हा माघार घ्यायला लावली जाते की मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या अंबादास दानवे यांची उमेदवारी माघार घ्यायला लावली जाते. या सगळ्याचा खरं तर केंद्रबिंदू जो आहे तो प्रामुख्यानं शरद पवार हेच स्वतः असणार आहे. त्यामुळे पाहावं लागेल पुढच्या 2 दिवसांमध्ये सगळ्या घडामोडी घडतील. मात्र काँग्रेसकडून जातीचा विचार केला जाईल, त्याचबरोबर प्रादेशिक जो समतोल आहे. अगदी धन्यवाद. त्यामुळे आता संदीप, प्रतीक्षा आहे खरं तर आता काँग्रेस आपल्या कोणत्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतायत त्याची. तर ठाकरे उमेदवार नसल्यानं काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे आणि दरम्यान यावर अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. काय म्हणाले ते पाहूयात. मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तेवढं मला माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार. काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहात का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार. पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना. तर आपण पाहतोय राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 6 उमेदवार जाहीर केले होते आणि त्यानंतर ठाकरे गटानं सुद्धा सस्पेन्स संपवलेला आहे. त्यानं सुद्धा आता उद्धव ठाकरे हे महाविकासचे उमेदवार नसतील आणि आता त्यामुळेच अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे. आणि आता अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस सुद्धा आपला उमेदवार लवकरच घोषित करण्याची शक्यता आहे. तसंच आता 23 तास उरले आहेत, मात्र तरीसुद्धा घोळ काही मिटत नाही या संदर्भातला आणि त्यामुळे आता काँग्रेस नेमकं कुणाला उमेदवारी देणार हे आता पाहणं औचित्याचं ठरेल. तर आपण पाहतोय विधान परिषदेची उमेदवारी ठाकरेंना न दिल्यानं काँग्रेस नाराज झालेली आहे आणि त्यामुळे आता अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातर्फे आता विधान परिषदेसाठी काँग्रेससुद्धा आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे. तर लवकरच काँग्रेसच्याही उमेदवाराचं नाव जाहीर होईल. तर राज्यातील विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपने 6 उमेदवार जाहीर केले आणि त्यानंतर ठाकरे गटानं सुद्धा अंबादास दानवे यांच्या रूपानं आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे. आणि आता आदित्य ठाकरे यांनी सुद्धा याबाबतची माहिती दिली होती. तसंच संजय राऊत यांनी सुद्धा सोशल मीडियावर या संदर्भातली माहिती दिली होती. आणि आता अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कुणाची घोषणा करतं, कुणाला उमेदवारी देतं ते सुद्धा पाहावं लागेल. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत. संदीप, आपण पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू. मात्र अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसेना ठाकरे गटातर्फे आणि आता त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार विधान परिषदेसाठी कोण असणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर ठाकरे गटातील नेत्यांनी सुद्धा खरं तर उद्धव ठाकरे यांच्याच नावाचा आग्रह धरला होता. महाविकास आघाडीने सुद्धा तोच आग्रह धरला होता. मात्र आता उमेदवारीवरून मवियामध्ये मतभेद असल्याचं दिसतंय आणि आता उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक न लढवण्याचं, उमेदवारी न स्वीकारण्याचं ठरवल्यानंतर अंबादास दानवे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर आता राजकीय गणितसुद्धा बदलणार आहे. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत. संदीप, काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? कारण आता जसा अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाली त्यानंतर काँग्रेससुद्धा घोषणा करणार आहे आपल्या उमेदवाराची आणि त्यामुळे गणितं कशी बदलणार आहेत?
तर प्रामुख्यानं पाहायला गेलं तर काँग्रेसकडून जे नाव जाहीर केलं जाते ते आता कुठलं असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे असं म्हणता येईल. स्नेहा, प्रामुख्यानं पाहायला गेलं तर ज्यावेळेला बारामतीमधून त्यांनी मोरेंचं नाव ऐन वेळेला आणलं होतं त्यानुसार ऐन वेळी हे नाव देखील आणलं जाऊ शकतं. आणि दुसरं महत्त्वाचं, काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याशिवाय कुठलंही नाव नक्कीच पुढे येणार नाही हे देखील खरं आहे. कारण महत्त्वाचं हेच आहे की उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ आहे. आपल्याला माहिती आहे की उद्या 11 वाजता अंबादास दानवे हे आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतायत. त्यामुळे पुढे बघावं लागेल काँग्रेसकडून नेमकं कुणाचं नाव जाहीर केलं जातं आणि उद्याच्या उद्या तो उमेदवारी अर्ज भरला जातो का. पण मी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचं हेच आहे की शरद पवार यामध्ये मध्यस्थी करणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, यांच्यामधून आता काँग्रेसला नेमका पाठिंबा दिला जातो की त्यांना माघार घेण्यासाठी पुन्हा त्यांची मनधरणी केली जाते.